महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन मोहने उपकेंद्रामध्ये भौतिक सुविधांचा अभाव, कार्यालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने कर्मचाऱ्यांचे होत आहेत हाल। वीज पारेषण कंपनीने मोहने उपकेंद्राकडे लक्ष देण्याची गरज। मोहने उपकेंद्र 122 केवीच्या या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपल्या सोबत आहेत मेन इन्चार्ज सुभाष सर। सर, काय सांगाल, आपल्या या मोहने उपकेंद्रात खूप समस्या आहेत। यामध्ये पहिली समस्या पोलीस संरक्षणाबाबत आपण सातत्याने मागणी केली, त्याबद्दल काय सांगाल? मी सर्वप्रथम श्री हजारे यांचं स्वागत करतो। ते त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सबस्टेशनला व्हिजिट दिली आहे। आपलं जे सबस्टेशनच्या संदर्भात मी थोडी हिस्ट्री सांगू इच्छितो की आपलं हे सबस्टेशन आहे 1984ला कमिशन झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं सबस्टेशन जे आहे, वाहिनी ज्या आहेत त्या 100 किलो केवीच्या वाहिनी इथे आलेल्या आहेत। तर इथे 1993 पासून हे ज्या 2 वाहिनी आहेत त्या कार्यरत आहेत। आणि आज जर विचार केला तर 93 to 2025 असं जर विचार केला तर 35+ इयर्स आपलं कंप्लीट झालेलं आहे। तुम्ही बघत आहेत की आमच्या इथे जे बिल्डिंग आहे फार तेव्हाचीच आहे आणि आज त्याला नूतनीकरणाची फार गरज आहे। आणि तसं प्रशासनाने आम्हाला हे पण केलं आहे, म्हणजे मार्गदर्शन करून त्यांनी प्रपोजल मागितलेलं आहे, आम्ही सादर केलेलं आहे। तर काही दिवसातच आपल्या इथे सबस्टेशनला इथे डिजिटल सबस्टेशनची एक मोठी बिल्डिंग बनणार आहे, जे की महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणीच डिजिटल सबस्टेशन आहे। आपल्या इथे दुसऱ्यांदा पायलट प्रोजेक्ट वाशी झोनमध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे। तर डिजिटल सबस्टेशनमध्ये सर्व ऑटोमेशन राहणार आहे। त्या ऑटोमेशनमध्ये लवकरात लवकर फॉल्ट कुठे झालेला आहे तो आपल्याला कळेल। तर हे आज काळाची गरज आहे। ऑटोमेशन प्रत्येकाची नॅनो टेक्नॉलॉजी आलेली आहे। नॅनो टेक्नॉलॉजी आपणही अविरत असलो पाहिजे। महापारेषण त्याच्याकरता सक्षमच आहे। तर आपल्या सबस्टेशनला 100 केवी मोहना सबस्टेशन इथे डिजिटल सबस्टेशनचा कन्सेप्ट आपण राबवत आहे। त्याकरता प्रपोजल आपण पाठवलेलं आहे। ते सर्कल, झोन आणि कॉर्पोरेट ऑफिस इथपर्यंत गेलेलं आहे। काही त्रुटी आल्यानंतर पुन्हा आम्ही त्याला करेक्शन करून पुन्हा दिलेलं आहे। तर अशाच पद्धतीने जे आता 150 MVAची कॅपॅसिटी आहे तर ती पण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यासाठी आम्ही 4थ्या ट्रान्सफॉर्मरची प्रोव्हिजन केलेली आहे। त्याचं पण एस्टिमेट दिलं आहे। सोबत जो रिॲक्टिव्ह पॉवरचा प्रॉब्लेम जो असतो, म्हणजे जी रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला लागते, जी वाहिनी आपल्याला लॉसेस देते, त्याच्या लॉसेस कमी करण्याकरता आपण कॅपॅसिटर बँकची प्रोव्हिजन केलेली आहे। तो प्रोजेक्ट चालू झाला आहे, त्याचं इक्विपमेंट येऊन पडले आहे। ते 1 ते 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात ते पूर्णपणे चालू होणार आहे। अशी ही छोटीशी, बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण काही क्वेश्चन आहेत आपले हजारे साहेबांची, त्यांची उत्तर देऊ। चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी मोहने सबस्टेशनचे सुभाषजी सर इन्चार्ज आहेत। सर, मला सांगा, या मोहने स्टेशनवरून कल्याणचा संपूर्ण भाग असेल, उल्हासनगर 1-2 असेल, शहाड असेल, अनेक भागामध्ये वीज जाते। पण या ठिकाणी या कार्यालय येण्यासाठी आपण बघाल तर रस्ता चांगला नाही। अनेक महिला कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी अडचण होते। याबाबत आपण काही मागणी केली आहे का? याबद्दल आमचे पूर्वीचे जे इन्चार्ज त्यांनी फॉलोअप घेतलेला होता। आधी आहे ना, हा ब्रिज नव्हता, आता जो ब्रिज दिसतो तो नव्हता। आता हा ब्रिज आला। त्याच्या बाजूला जे आहे ना, ही आमची जे एरिया दिसतो तुम्हाला, हा सर्व IVP कंपनी आहे। अगोदरचं नाव डालडा कंपनी होती। आता हा एरिया पूर्ण त्यांच्या अखत्यारात असल्यामुळे नगरपालिका व महानगरपालिकेला त्यांची परमिशन घेतल्यानंतरच इथे रोड तयार करता येतो। तरी आम्ही आमच्या सोयीनुसार त्याच्यावर खडी टाकून टेम्पररी अरेंजमेंट केलेली आहे। नक्कीच आम्ही निवेदन देऊन तुमचं जर फॉलोअप असेल तर याकरता पण एक इनिशिएटिव्ह होऊन लवकरात लवकर तो रस्ता करण्यात येईल। या ठिकाणी मोहने सबस्टेशनमध्ये अनेक कर्मचारी कार्यरत आहेत, दिवस रात्र या ठिकाणी काम करतात, जनतेला वीज कशा पद्धतीने देता येईल याच्यासाठी मेहनत घेतात। मात्र या कर्मचाऱ्यांना आजही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शौचालय नाही, मुताऱ्याची व्यवस्था नाही, इतर भौतिक सुविधा नाही।
याबद्दल आपण साहेब काय सांगा? हे बघा, आपण सर्व पद्धतीचे तुम्ही जे बोललात ना ते सर्व आहे, पण असं आहे की आता ही जुनी बिल्डिंग झाली म्हणून फक्त त्याच्यामध्ये नूतनीकरणाची गरज आहे. तुम्ही जो बोललात तर त्याच्याकरता मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्या सबस्टेशनचं डिजिटल सबस्टेशन आणि नवीन मोठी बिल्डिंग होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. ती झाल्यानंतर चांगलं होईल. आज आहे त्याच्यात आम्ही ॲडजस्ट करून त्याच्यातही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. या पद्धतीच्या अनेक समस्या या ठिकाणी या मोहने उपकेंद्रात आहेत. मात्र या ठिकाणचे इंचार्ज सुभाष सर असतील, इतर कर्मचारी असतील, चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ते काम करताना दिसतात. मात्र METCL कंपनीच्या वरिष्ठांनी सुद्धा या सबस्टेशनकडे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लागतील ते करणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन जयवंत भडांगेसह मुख्य संपादक योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल मोहने.